न करी रे संग राही रे निश्चळ
टाळी वाजवतोय, मुखाने त्याचं भजन करतोय आणि आपल्याला बघून त्या भगवंताला आनंद व्हावा असं वाटत असेल या हाताने टाळी आणि मुखाने त्याचं भजन करायला शिका. सर्वांनी टाळी वाजवायची. छत्रपति शिवाजी महाराज की गो माता की विहरा 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 विहरा
न करी रे संग राही रे निष्ठाळ, न करी रे संग राही रे निष्ठाळ, लागो नीती मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरी ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही नये बरी मन, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते, तुका म्हणी नये जाणीव अंतरा, तुका म्हणी नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते विठाला नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा, मती मंद ते ज्ञान दाता दिनासी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माभुली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, 1630 ला एक तारा चमकला, 1630 ला एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी माझा सिंह जन्मला, घडविले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा, घडविले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा, परश्री माते समान असा होता माझा राजा, थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, कधीच विसरणार नाही राजे वंदन तुम्हा करण्याला, पंढरीच्या राया दंडवता तुझ्या पाया, दंडवता तुझ्या पाया, दंडवता तुझ्या पाया, दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया, तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदा अलंकृतं साधु संन्यास योगम, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम, नमो नारायण गिरिम ब्रह्म स्वरूपम, न करी रे संग राही रे निष्ठाळ, लागो नीती मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरी ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीशु पांडुरंग परमात्मा, वैराग्याचे राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय, सद्गुरु वैकुंठवासी नारायणगिरी बाबा, समर्थ सद्गुरु वैकुंठवासी विठ्ठल बाबा, त्याचबरोबर वैकुंठवासी बबन महाराज, या विद्वत संतांच्या चरणी माझा माथा विनम्र भावाने नतमस्तक करतो आणि या नैमित्तिक सेवेला आरंभ करतो. विठाला विठाला
सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सामान्य जीवाला छोटासा संदेश देत आहेत की बाबा हो, या मृत्यू लोकातलं जर तुमचं कर्म तुम्हाला कडेला जावं असं वाटत असेल तर या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर काही नियम आणि काही अटी तुम्हाला पाळाव्या लागतील। त्या नियम आणि अटी महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेला आहे की बाबा हो, ज्या लोकात तुम्ही जन्माला आलात त्या लोकाला मृत्यूलोक म्हणतात। आणखी एक त्या लोकाला नाव आहे, त्याला कर्मलोक म्हणतात। या कर्मलोकामध्ये आल्यानंतर कोणाची संगती करावी आणि कोणाची संगती करू नये, कुठली संगती केल्यानंतर तुला सच्चिदानंद स्वरूपाचा उपदेश होईल ते संत महात्मे तुला उपदेश करतील, याच्यासाठी महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून सुंदर उपाय आपल्या समोर मांडलेला आहे। विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे। आपल्या परिसराचं वैभव नवे नवे ज्या महात्म्याच्या पदस्पर्शाने संपूर्ण परिसर पावनमय झालेला आहे। आदरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरु विठ्ठल महाराज पायमोडे बाबांचा हा 25वा संजीवन समाधी सोहळा, ज्याला आपण रौप्य महोत्सव म्हणून संबोधतो, असा पवित्र सोहळा बाबांच्या या धर्ममंडपामध्ये या प्रांगणामध्ये चालू आहे। या सोहळ्याचं तसं पाहिलं तर निमंत्रण मला अजिबात नाहीये, पण ज्यांना निमंत्रण आहे ते माझे गुरुवर्य आहेत, आदरणीय समन्वयाचार्य महंत उद्धवजी महाराज मंडली बाबा। महाराष्ट्रभर फिरत असताना रोजचा 2-2, 3-3 कीर्तनाचा प्रवास, अनेक ठिकाणी भेटीगाठी, आणि त्या माध्यमातून रोज फिरत असताना कुठंतरी शरीराला आराम मिळाला पाहिजे। नाईलाजानं नेमकं तुमच्या गावातली ही सेवा आली आणि बाबांना थोडा ताप आलाय, म्हणून अचानक मला फोन केला आणि सांगितलं वैकुंठवासी पायमोडे बाबांचा सप्ताह चालू आहे, अतिशय सुंदर सप्ताह आहे, मला सेवा करण्याकरता तिथं जायचं होतं, परंतु माझी तब्येत व्यवस्थित नसल्यानं मी जाऊ शकत नाही। आता तुम्ही लवकर निघा आणि लवकर वेळेमध्ये पोहोचा आणि तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे। याचं कारण असं मलाच का सांगितलं, ते माझे गुरुवर्य आहेत। आणि जर कधी नेवाशा या तीर्थक्षेत्रावर आला तर त्या तीर्थक्षेत्रावर जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान त्या ठिकाणी आहे। ज्ञानोबारायांच्या पैस खांबाला जाण्याच्या अगोदर लागतं ते जे संस्थान, त्या संस्थानची जबाबदारी गुरुवर्य बाबा महंत उद्धवजी महाराज मंडली बाबांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि मी सेवक या नात्यानं ती जबाबदारी पूर्ण पाडत आहे। आणखी निवाशाच्याच बाजूला सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम, अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये तो आश्रम निर्माण झाला आहे। आदरणीय आमचे रवींद्र महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत। सुंदर असं रमणीय ठिकाण आहे आणि अगदी वाळवंटामध्ये महात्म्याचं वास्तव्य आहे। कधी जर आलात तर तिथं नक्की या। मला सांगायचा हेतू हाच की माझे गुरुवर्य बाबांनी मला या कीर्तन सेवेला जाण्यासाठी आज्ञा दिली आणि या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला। येत असताना जवळजवळ मला वाटतंय अर्धा तास उशीर झालेला आहे, परंतु ना इलाज होता। ज्या वेळेला आंबेकर महाराज गाडीमध्ये बसले ते म्हटले, महाराज कृपया एवढी गाडी चालवू नका, कारण मी येत असताना जवळजवळ 130-140 ना आलो, कारण जर 60 ना आलो असतो तर इथं येणं झालं नसतं। बाबा मी विचार केला तुम्हाला माझी वाट पाहू देणं हे काय योग्य नाहीये, म्हणून अतिशय जलद येण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा थोडा उशीर झाला। त्याबद्दल तुम्हा सर्व ग्रामस्थांचे आदरणीय महाराजांची या ठिकाणी क्षमा मागतो आणि चिंतनाला आरंभ। विठाला विठाला आजच्या या कीर्तन सेवेचं ज्यांनी श्रीफळ घेतलेलं आहे आदरणीय विलास भाऊ झावरे आहेत, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर तालुका।
त्याचबरोबर आदरणीय भगवान शेठ वाळुंज, श्री साई कलेक्शन, बरोबर आहे ना, चुकत असलं सांगा बरं, श्री साई कलेक्शन, त्यांची आजची ही सेवा आहे. या दोन मान्यवरांची, दोन्ही मान्यवरांना धन्यवाद. या सप्ताहामध्ये प्रत्येक सेवा करणाऱ्याची या ठिकाणी मी धन्यवाद मानतो. कारण या महात्म्याच्या सप्ताहामध्ये तुम्ही चटई उचलण्याची सेवा जरी करत असाल, पंतरवळी उचलण्याची सेवा जरी करत असाल, तर ती सेवा आणि कीर्तन केल्यानंतर जे पुण्य मिळतं, कीर्तनकारालाही तेच आहे आणि पंतरवळी उचलणारालाही तेच आहे. फक्त एक निमित्त कारण महाराजांनी आमच्या बाबांना सांगितलं आणि बाबांच्या आज्ञेनं मी या ठिकाणी उभा आहे. दुसरं काही नाही, तुम्ही आणि मी सारखाच. विठाला विठाला. आवर्जून या सेवेकरता आपल्या परिसराचं वैभव, आदरणीय, आम्ही बालपणामध्ये 4थीच्या वर्गात असताना एका शाळेत होतो. एक संपूर्ण आंबेकर परिवार आमच्या गावामध्ये राहिला होता आणि त्या ठिकाणी अगदी छोटीशी चड्डी असायची, नीळ दिलेला शर्ट असायचा, आपल्या गोणीची पिशवी असायची. ती जुन्या काळचं शालेय शिक्षण. आणि त्यावेळेला बरोबर असताना, परंतु फार दिवसात आमचा पाला पडला, माहिती सुद्धा नव्हतं कोण कुठं आहे. पण अचानक एके दिवशी ते आश्रमावर आले आणि त्या ठिकाणी भेटण्याचा योग आला. आज परत या ठिकाणी आदरणीय महाराज आंबेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर आश्रमाची निर्मिती त्यांच्याही चालू आहे. परमार्थाची वाटचाल सुंदर आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या बरोबर नेहमी सातत्यानं, किंबहुना गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडली बाबा यांच्या बरोबर जवळजवळ 20 वर्षापासून आतापर्यंत जवळजवळ 25,000 गावांना त्यांनी भेट दिलेली आहे बाबांबरोबर. ते आदरणीय आमच्या नारायणगिरी महाराज आश्रमाचे उपाध्यक्ष निवृत्त प्राध्यापक रामनाथजी नन्नवरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. देवगडची सेवेकरी, निष्ठावान सेवेकरी आहे आदरणीय आमचे प्रदीप भाऊ शिरखोले, त्यांनाही धन्यवाद. सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता तुमचा नाम उल्लेख मला माहिती नाही, पण आपण सर्व ज्ञानोबारायांची लेकरं आहोत. ही पाठीमागं सुद्धा असणारी, न जाणू आणखी 5-10 वर्षानं याच टाळकरी मंडळीतला कोणीतरी या गादीवर येऊन कीर्तन करावं अशी मी सद्गुरू विठ्ठल बाबांना प्रार्थना करतो आणि नक्की करतील. अतिशय सुंदर विद्यार्थी आहेत. कुणाच्या संस्थेतले आहेत? आदरणीय आकाश महाराज तुमच्या संस्थेतले सुंदर विद्यार्थी आहेत. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही फार मोठा उपक्रम राबवता. एक वेळ कीर्तन नाही केली तरी चालतील, पण आज विद्यार्थी घडवणं ही सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. विठाला विठाला. मला आणखी 1 तास इथं घालवायचं आहे. आता सगळ्यांचं झालं, परंतु हे जवळच पेटायला बसलं इकडं. कधी कधी असं होतं, सगळ्या वावराला पाणी बसतं पण वाफा विहिरी जवळचाच कोरडा राहतो आहे का नाही. आमचे आदरणीय महाराज, काय नाव? माय फ्रेंड्स. बर. आदरणीय आमचे सुरेश महाराज, विवेक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. अतिशय सुंदर गोड वाजवणं आहे. आणि शक्यतो बऱ्याच वेळेला पकवाजाला जर म्हटलं ना आपण पांढरी चारला लावा, तर पकवाजा पांढरी चारला पकवाज लावत, आणि त्याचं बरोबर आहे, कारण पकवाज 2चा तयार केलेला असतो. एकदा पांढरी चारला पकवाज लावला की त्याला खाली घेणं अवघड असतं, परत तो व्यवस्थित राहत नाही. परंतु तरी सुद्धा तुम्ही एक वारकरी नातं दाखवलं आणि पकवाज वरती चढवला, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी या मृत्यू लोकामध्ये वागणाऱ्या प्रत्येक जीवाला सुंदर असा संदेश दिलेला आहे. तसा तर पाहिला तर संदेश अनेकांनी या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर दिला. अनेक महात्मे आले आणि त्या महात्म्यांनी संदेश दिलाय. त्यामध्ये एक महात्मा अशी झाली, स्वामी विवेकानंदांचे गुरुजी रामकृष्ण परमहंस. त्यांनी सुद्धा या जगाला संदेश दिलाय की बाबा हो, लोकांना सांगत असताना ते नेहमी प्रवचनातून म्हणायचे की हे जग म्हणजे एक प्रकारचा पागलखाना आहे. या जगातला प्रत्येक मनुष्य पागल आहे. ते पागल म्हणतात जगाला. एवढंच नाही, त्यांनी त्यांच्या चरित्रात वेड्याचे प्रकार पाडले. हो, आता कुठल्या ग्रंथात वेड्याचे प्रकार आलेत का? तर नाही, त्यांनी चरित्रात वेड्याचे प्रकार पाडले. ते म्हणतात काही सत्तेसाठी वेडे असतात,
काही सौंदर्यासाठी वेडे असतात, काही वैराग्यासाठी वेडे असतात. बघा कधी महाभारत भागवत उचकून सत्तेसाठी वेडा तुम्हाला सापडेल. इंद्र हा सत्तेकरिता वेडा आहे. कुणाचीही तपश्चर्या वाढायला लागली की या इंद्रानं खाली अप्सरा पाठवायची आणि त्याची तपश्चर्या भंग करायची. मग विश्वामित्राची तपश्चर्या वाढायला लागली, अप्सरा पाठवली. शुकाचार्यांची तपश्चर्या वाढायला लागली, अप्सरा पाठवली. नवे नवे नारद महाराजांची तपश्चर्या वाढायला लागली तर या इंद्रानं तपश्चर्या भंग करण्याकरता कामदेवाला पाठवलं. भागवतामध्ये आलेला सुंदर प्रसंग आहे. भागवत कथा हा माझा आवडता विषय आहे, त्यामुळे मी स्पर्श करून पुढे जाणार आहे. त्या भागवतामध्ये प्रसंग आलेला आहे. भगवान शंकरजीचे सासरे बुवा, त्यांचं नाव आहे दक्ष महाराज. या दक्षाला पहिल्यांदा 10,000 मुलं झाली होती. त्या मुलांचं नाव ठेवलं त्यांनी हरियश्व. या हरियश्वांना सांगितलं जा वनात साधना करा आणि लवकर या तुम्हाला राज्य चालवायचंय. ती मुलं वनात साधनेला गेली तर नारद महाराजांची भेट झाली आणि नारद महाराजांनी त्या 10,000 मुलांना निवृत्ती मार्गाचा उपदेश केला. ती 10,000ची 10,000 मुलं संन्यासी झाली. हे जेव्हा दक्षाला कळालं, दक्षाला राग आला आणि या दक्षाने नारद महाराजांना शाप दिला की नारदा, अरे माझ्या मुलांना तू संन्यासी बनवलं ना, माझा शाप आहे नारदा तुला. आजपासून तू एका जागेवर एक मुहूर्तभर सुद्धा थांबणार नाही आणि आजपासून तुला कळ लाव्या ही पदवी प्राप्त होईल. हे ऐकताय ना तुम्ही? म्हणून तर तुम्ही कधी कधी बोलता बोलता प्रपंचात सुद्धा म्हणतात तू तर लय कळीचा. ती तेव्हा मिळालेली नारदाला पदवी आहे. आता दक्षाने शाप दिलाय. दक्षाचा शाप खोटा करण्यासाठी नारद महाराज नारायण सरोवरावर तपश्चर्येला बसते. आता हे नारायण सरोवर आहे कुठं? जर तुम्ही कधी बेट द्वारकेला गेलात तर बाबा त्या बेट द्वारकेच्या जवळ एक ओखा बंदर आहे. त्या ओखा बंदराच्या अगदी जवळ नारायण सरोवर आहे. त्या नारायण सरोवरावर नारद महाराज तपश्चर्येला बसले. आता बघा, नारदाच्या मनात इंद्र नाहीये, पण इंद्राच्या मनात नारद आलाय. इंद्राला वाटलं माझं इंद्रपद घेण्यासाठीच हा साधना करतोय, म्हणून त्या इंद्राने नारदाची तपश्चर्या भंग करण्याकरिता कामदेवाला पाठवलं. का? इंद्र हा सत्तेकरिता वेडा आहे. विठाला विठाला. काही सौंदर्याकरिता वेडे असतात. भागवतामध्ये प्रसंग आहे, राजा ययाती हा सौंदर्याकरिता वेडा होता. ज्या वेळेला शुकाचार्यांनी शाप दिला होता की राजा माझा शाप आहे, तुला तू म्हातारा होशील, पाय धरले आणि सांगितलं महाराज मला असा शाप देऊ नका, मला आणखी भोग भोगायचे. शुकाचार्यांनी सांगितलं राजा जर तुला आणखी जर आयुष्य पाहिजे असेल, तुला जर कोणी आयुष्य देत असेल तर त्याचं आयुष्य घेता येईल तुला. जुना काळ असा होता, म्हाताऱ्या माणसांना तरुणांचं आयुष्य घेता येत होतं. रवींद्र महाराज बरं झालं तो काळ बंद झाला, नाहीतर एकही म्हातारा होऊन मेला नसता. विठाला विठाला. राजा ययातीने आपल्या मुलाचं म्हणजे पुरू नावाच्या मुलाचं तारुण्य घेतलं आणि 1000 वर्ष भोग भोगले महाराज. पण शेवटी त्याच्या मुखातलं वाक्य होतं महाराज, न जातो काम कामना मुपभोगे न शाम्यते हविषा कृष्णवर्त्मैव भूय एवाभिवर्धते. तो सांगतोय मी माझ्या आयुष्यामध्ये कामाचा भोग घेतला, पण मला असा अनुभव आला तुम्ही जेवढा कामाचा भोग घ्याल तेवढा तो वाढत जातो, कमी कधीच होत नाही. का? राजा ययाती हा सौंदर्याकरिता वेडा आहे. पण या जगामध्ये एक वर्ग असा आहे दादा, वैराग्याकरिता वेडा आहे. मी आनंदाने तुम्हाला उदाहरण सांगेल. शुकाचार्य महाराजांचं वैराग्य डोळ्यासमोर ठेवा. आईच्या उदरातून बाहेर आले, आल्याबरोबर साधनेला गेले. तिथेही शुकाचार्यांची तपश्चर्या भंग करण्याकरिता इंद्राने उर्वशी नावाच्या अप्सरेला पाठवलं. ती उर्वशी शुकाचार्यांच्या समोर येऊन वेडेवाकडे चाळे करू लागली. शुकाचार्य तिला मोहित होत नव्हते. अखेर त्या उर्वशीनं स्वतःचं पोटच फाडलं. आता आपल्या पोटाचा जर विचार केला तर आपल्या पोटामध्ये काय आहे? जंतू नरक मुताने भरलेले. पण ती उर्वशी आहे, स्वर्गात राहते, अमृत पिते.
तिनं पोट फाडल्याबरोबर तिच्या संपूर्ण पोटातून सुगंध बाहेर आला आणि तो सुगंध जेव्हा शुकाचार्यांच्या नासिकापर्यंत गेला, शुकाचार्यांनी डोळे उघडले आणि एकटक नजरेनं त्या उर्वशीच्या पोटाकडे पाहू लागले. त्या उर्वशीला वाटलं एवढा मोठा महात्मा पण मला भाळला. उर्वशी म्हणते, काय शुका भाळलास? शुकाचार्यांनी दिलेलं उत्तर कान उंच करून ऐका. शुकाचार्य महाराज म्हणतात, नाही ग, मी तुला भाळलो नाही. तुझ्या पोटातून जो सुगंध माझ्या नासिकापर्यंत आला आणि सुगंध माझ्या नासिकापर्यंत आल्यानंतर मी मनामध्ये सहजच असा विचार करू लागलो की मी 12 वर्ष त्या व्यासपत्नीच्या पोटामध्ये राहिलो. किती दुर्गंध होता त्या व्यासपत्नीच्या पोटात. 12 वर्ष त्या दुर्गंधीमध्ये मी राहिलो. मी मनात असा विचार केला, 12 वर्ष त्या व्यासपत्नीच्या पोटात राहण्यापेक्षा 12 वर्ष जर तुझ्याच पोटात राहिलो असतो तर किती बरं झालं असतं. याला वैराग्य म्हणायचं हो दादा. वैराग्य फार वेगळं असतं महाराज. तुम्ही ऐकिवात असाल स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांचं वैराग्य. जोग महाराज पुण्याच्या बागेमध्ये ज्ञानेश्वरी सांगायची. जोग महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकायला त्यावेळेला लोकमान्य टिळक समोर बसलेली असायची. एक दिवस गावातला एक श्रीमंत शेठजी जोग महाराजांना म्हणतो, महाराज आमच्या बंगल्यात चहा घ्यायला या. पण जोग महाराज काय गेले नाही. अखेर त्या श्रीमंतानं विचार केला, एक काम करू म्हटले, आपण या श्रोत्यापैकी मुख्य श्रोता लोकमान्य टिळकांनाच आपल्या बंगल्यात घेऊन जाऊ. जोग महाराजांचा मुख्य श्रोता आहे, जोग महाराज आल्याशिवाय राहणार नाही. पण जोग महाराज काय त्याच्या बंगल्यावर गेलेच नाही. एक दिवस जोग महाराज वाम कुक्षी करता झोपले. तो श्रीमंत त्यानं पोतभर पैसे घेतले आणि तो टांग्यामध्ये पोतभर पैसे घेऊन गेला. जोग महाराज झोपलेले असताना ते भरलेलं पोत जोग महाराजांच्या समोर टाकलं. जोग महाराजांना जाग आली आणि विचारलं, श्रीमंत काय आहे? तर त्या श्रीमंतानं सांगितलं, जोग महाराज तुमच्या कीर्तनाची बिदागी आहे, बिदागी. जोग महाराज म्हटले, मी समजू शकलो नाही. बरं झालं रवींद्र बाबा, मी त्यावेळेला नव्हतो. बिदागी आहे म्हणे, कशाची समजू शकलो नाही म्हणे. पुण्याच्या बागेमध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी सांगताना आजपासून तिथं ज्ञानेश्वरी सांगायची नाही, माझ्या बंगल्यात ज्ञानेश्वरी सांगायला या. एक दिवस ज्ञानेश्वरी सांगितलं तर एक पोतभर पैसे देईल आणि 7 दिवस ज्ञानेश्वरी सांगितली तर 7 पोते भरून पैसे देईल. जोग महाराजांनी हात जोडून सांगितलं, श्रीमंत मी तुमच्या बंगल्यात ज्ञानेश्वरी सांगायला येऊ शकत नाही, कारण मी जिथं ज्ञानेश्वरी सांगतोय तिथं माझा श्रोता आहे, तिथं माझं व्यासपीठ आहे आणि तिथं माझी भूमी आहे. ती भूमी, तो श्रोता आणि ते व्यासपीठ सोडून मी तुमच्या बंगल्यात ज्ञानेश्वरी सांगायला येऊ शकत नाही. त्या श्रीमंताला राग आला हो आणि श्रीमंत जोग महाराजांना ओरडू लागला, जोग महाराज या संपूर्ण पुणे प्रांतामध्ये फिरून या. एक दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरिता एक पोतभर पैसे देणारा हा एकटाच पठ्ठ्या आहे म्हटले, एकटाच पठ्ठ्या. हे वाक्य जोग महाराजांना आवडलं नाही. राग आला महाराज आणि जोग महाराजांनी त्याला काय उत्तर दिलं नीट ऐका. जोग महाराज म्हणतात, ऐक रे पठ्ठ्या, या पुणे प्रांतामध्ये एक दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरिता एक पोतभर पैसे देणारा तू एकटाच पठ्ठ्या असशील, पण तू अख्खा भारत फिरून ये, तुझ्या पोतभर पैशाला लाथ मारणारा सुद्धा हा एकटाच पठ्ठ्या आहे म्हटले. याला वैराग्य म्हणायचं दादा. हे वैराग्य या महात्म्यांकडे होतं. वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल महाराज, वैकुंठवासी गुरुवर्य बबन महाराज, या महात्म्यांकडे ते वैराग्य होतं. ते वैराग्य घेऊन ते महात्मा आपलं जीवन जगले. हे वैराग्यासाठी वेळी आहे दादा. पण या जगात एक वर्ग आणखी असा आहे की जो सत्य करता नाही, जो सौंदर्य करता नाही, वैराग्य करता नाही, तर तो फक्त आणि फक्त देवाकरिता वेडा आहे. आणि जे देवाकरिता वेडे असतात त्यांना या मृत्यू लोकामध्ये संत असं म्हटलं जातं. संत संत म्हणजे काय? सन्मार्गवर्तीन संतः तद्रूपेण विद्या विनय वृद्धये स एव वर्ततीति संतः. विठाला विठाला. सन्मार्गाने वर्तन करणारे, विद्या विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले
आणि जगाच्या कल्याणाकरिताच अवतीर्ण होणारे त्यांना या मृत्यू लोकामध्ये संत म्हटलं जातं महाराज. त्या संतांनी ही अभंगाची रचना निर्माण केली. ही अभंगाची रचना काय कोणा एसटी स्टँडवर बसून निर्माण झाली नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये जसा प्रसंग निर्माण झाला ना तशी ती अभंगाची रचना बाहेर पडली. आंबेकर बाबा कधी कधी त्यांच्या अंतःकरणामध्ये या समाजाबद्दल कळवळा निर्माण झाला तेव्हा महाराजांनी उपदेश करायला सुरुवात केली. तो उपदेश सुद्धा इतका खाली येऊन केला, इतका खाली येऊन केला की अगदी आपल्या पायाला लागून उपदेश केला. महाराज पायाला लागून केला. इष्टी गेल्यावर उपयोग नाही, पायाला लागून उपदेश केला. लागून या पाया विनवितो तुम्हाला. कधी कधी या समाजाला उपदेश केला, समाजाने ऐकला नाही, राग आला आणि मग शिव्या देऊन उपदेश केला. किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. शिंदळीचे हा शब्द प्रयोग केला महाराजांनी. अनेक तुम्ही अभंग पहा. कधी कधी त्या भगवंताचा विरह सहन झाला नाही त्यावेळेला विरहिणीचे सूर उमटले. त्या विरहिणीच्या सुरामध्ये तर ज्ञानोबाराय चक्क कावळ्याशी बोलू लागले महाराज. हे जे सगळे अभंग आहेत तुम्ही तुकोबारांची गाथा अभ्यासा. आता आमच्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम म्हणजे गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबांनी एक उपक्रम चालू केलाय. सध्याच्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी लिखाण होतं. वह्या द्यायच्या, भाविकांनी ज्ञानेश्वरी पूर्ण लिहून आणायची, त्याला सर्टिफिकेट मिळायचं, त्याचा सत्कार व्हायचा. आता परत आम्ही दुसरा उपक्रम चालू केलाय जगद्गुरु तुकोबारांचा गाथा पूर्ण लिहिण्याचा. जो भाविक तयार असेल त्याला ती वही दिल्या जाते. ती फ्री वही आहे, फक्त लिहिणारा पाहिजे. 4 पानं लिहून परत 4 वर्ष वही न पाहणारा असा नकोय आम्हाला. आदरणीय आमचे आंबेकर महाराज ते सुद्धा लिहिणार आहे. त्यांच्याकरता मी आवर्जून आश्रमातून वह्या घेऊन आलोय. नुसत्या वह्या नाही, तुम्ही म्हणाल लिहायचं कशातून, तो गाथा पण बरोबर देणार आहोत. संपूर्ण उपक्रम केलाय. हा उपक्रम करत असताना तुमच्या लक्षामध्ये एक गोष्ट येईल. आता तुकोबारांची जी भाषा आहे ना गाथ्यातली, ती भाषा जग राहटीच्या विरोधातली आहे. म्हणजे कसं, आज संपूर्ण जग एका मार्गाने चाललंय आणि तुकोबारा तुम्हाला एका मार्गाने जाताना दिसताय. मी तुम्हालाही पटवून देतो. बघा आज सगळं जग उपाधी वाढवण्याच्या पाठीमागे लागलंय. प्रत्येक जग, प्रत्येक मनुष्य उपाधीच्या पाठीमागे लागलाय महाराज. प्रत्येकाला वाटतं एक घर झालं आता दुसरं झालं पाहिजे, एक शेत घेतलं दुसरं झालं पाहिजे, एक गाडी घेतली दुसरी झाली पाहिजे. तुमचं कशाला सांगत बसतो, आमचं सांगतो ना. अहो आमचा फोटो जर तुम्ही कीर्तनाच्या प्रवचनाच्या पॉम्पलेट मध्ये जर असा छोटा फार लावला ना तर माणसं त्या माणसाला फोन करून बोलतात माझा फोटो छोटा का लावला, कारण उपाधीच्या मागे लागलोय. विठाला प्रत्येक जण उपाधीच्या पाठीमागे लागलाय. पण विचारा तुकोबारांना, तुकोबारा देवाला सांगतात ए देवा मला तुझ्यासारखं बनव, कारण तू उपाधी वेगळा आहे देवा, आणि तुझ्यासारखं मला बनव. ही तुकोबारांची गाथ्यातली भाषा आहे महाराज. उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करोनी ठेवी नारायणा. हे तुकोबारांचे शब्द आहे. म्हणजे आपण उपाधीच्या मागे लागलोय आणि तुकोबारा देवाला सांगतात मला उपाधी रहित बनवा. आणखी सांगतो तुम्हाला, आज सगळं जग श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करतंय. प्रत्येकाचा प्रयत्न हा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कशासाठी आहे? पैशासाठीच आहे ना. प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे काय आला पाहिजे. का माहितीये का, तुकोबारा बोलतात प्रत्येकाला का वाटतं पैसा आला पाहिजे, कारण या जगात श्रीमंताला मान आहे. धनवंताला जगात कुणाला मान आहे? श्रीमंताला मान आहे. पण देव इतका हुशार आहे ना राजा हो. देव काय करतो माहितीये, देव ज्याला धन भरपूर देतो ना त्याला ज्ञान अजिबात देत नाही, आणि ज्याला ज्ञान भरपूर देतो ना त्याला धन अजिबात देत नाही. महाराज तो देव, देवाची लीला आहे. मी आळंदीत असतानाची घटना सांगू का तुम्हाला. एक धर्मशाळा आहे आळंदीत, तुमच्या लक्षात येईल तिकडचे मावळची. त्या धर्मशाळेचं काय चालू होतं, बांधकाम. श्रीमंत माणूस होता, पैसा अमाप होता त्याच्याकडे महाराज, आणि कुठंतरी इन्व्हेस्ट करायचा म्हणून त्यानं काय केली, धर्मशाळा
त्या ठिकाणी बांधली पैसा इन्व्हेस्ट करण्यासाठी. धर्मशाळा पूर्ण झाली आणि मी आळंदीत त्यावेळेला दुसऱ्या वर्षाला होतो संस्थेमध्ये. अगदी कार्यक्रम म्हणजे आपले विद्यार्थीच कार्यक्रम करू धर्मशाळेचा म्हणून कार्यक्रम ठेवला 5 दिवसाचा. आणि पहिल्याच दिवसाचं कीर्तन माझ्याकडे आलं. मी नवीनच होतो, म्हटलं बरं आळंदी ज्ञानोबारांच्या दारात कीर्तन सुरू होतंय आपलं, म्हणून मी तयार झालो कीर्तनाला. आणि मी त्या धर्मशाळेत गेलो. श्रीमंत माणूस होता, पैसा आम्हाला खर्च कुठं करावा म्हणून तिथं खर्च केला होता. कीर्तनाला गेलो, फेटा बांधायला लागलो तर त्या धर्मशाळेचा मालक श्रीमंत शेठजी माझ्याकडे आला आणि मी फेटा बांधत असताना तो श्रीमंत शेठजी माझ्या कानात म्हटला, महाराज कीर्तनाला पखवाज लागतो का? विठाला विठाला. फार थोड्या वेळानं कळलं बरं का. या खाचा खोचा असता थोडा लक्षपूर्वक ऐकलं की मग कळतं महाराज एवढं सोपं नाही कीर्तन करणं. म्हणजे माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच होता, त्याला देवानं धन भरपूर दिलं होतं पण कीर्तनाला पखवाज लागतो की नाही एवढी सुद्धा अक्कल देवानं त्याला दिलेली. अहो एखादा श्रीमंत शेठजी गाडीवर बसून फोन करतो, साखरेच्या 50 गोण्या पाठवून द्या, पण शेठजीला म्हणा बरं 1 गोणी उचलून दाखवा बरं. अहो शेठजीलाच उचलावा लागत, तो गोणी कधी उचलायची त्याला. पण तो हमाल दिवसभरामध्ये 50 गोण्या गाडीतनं खाली घेतो महाराज, पण त्या हमालाला 1 गोणी साखर खरेदी करण्याची ऐपत देवानं दिलेली. एक आहे तर एक नाही महाराज. प्रत्येकाला वाटतं आपण काय झालो पाहिजे, श्रीमंत झालो पाहिजे, प्रत्येकाचा प्रयास आहे. आणखी बोलू का पुढं थोडं? राग मानू नका, दुधात युरिया टाकून का होईना पण पैसाच मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. विठाला विठाला. ऐका ऐका, मला मुद्दा सांगायचा आहे. श्रीमंत होण्यासाठी प्रत्येक जण प्रयास करतो दादा, पण विचारा तुकोबारांना. तुकोबारा देवाला सांगतात, ए देवा देवा मला श्रीमंत व्हायचं नाही देवा. अरे वेळच माझ्यावर तशी आली ना देवा, भलं मी भिकारी होईल देवा, पण मला श्रीमंत व्हायचं. मला भिकारी बनव देवा. विचारलं का, अहो महाराज सगळं जग श्रीमंतीच्या मागं लागलंय आणि तुम्ही भिकारी होण्याचं म्हणताय. तुकोबाराय म्हणतात, राजा हो, अरे आतापर्यंत जेवढे श्रीमंत झाले ना त्या सगळ्या श्रीमंतांचा 7 वारा माझ्याकडे आहे. तुकोबारांनी या जगातल्या 1 नंबर श्रीमंताचा 7 वारा आपल्या समोर ठेवलाय महाराज. काय महाराज 7 वारा ठेवला? बघायचा तुम्हाला काय 7 वारा ठेवला. महाराज बोलतात एवढा मोठा श्रीमंत होता पण परिणाम काय झाला माहिती आहे? दोघांनी सुद्धा असं वाटतं ओंझळभर साखर घ्यावा आणि तुमच्या तोंडात घालावं. तुम्हाला साखर नाही ना, बोल आहे. आपल्याला साखर तशी प्रसन्न नाही, कारण मागच्या जन्मात आपण सगळं कारखान्याचे चेअरमन होतो. विठाला विठाला. तुकोबारांनी रावणाचं उदाहरण दिलं. महाराज बोलतात एवढा मोठा श्रीमंत होता पण 1 कवडी सुद्धा बरोबर नेऊ शकला. महिला मंडळ ऐकताय ना तुम्ही कीर्तन?
जाताना आपल्या बरोबर आपल्याला एक कवडी सुद्धा नेता येत नाही. तुमची बायडी नेता येईल का? नाही नेता येत दादा. अरे ज्याला तुम्ही नटवताय ना, हा देह सुद्धा नाही नेता येत तुम्हाला महाराज. एक महात्मा झाले बाबा, वारले ते आता, राजेश्वरानंद सरस्वती नावाचे महात्मा. काय सुंदर हो, त्यांनी त्या राजगादीवर भागवत कथा सांगत असताना आपला प्राण सोडला. समाजाला सांगून सोडला की राजा हो, संपलंय माझं, मी वळकटी बांधून तयार आहे, जायचंय मला आता. शेवटचा दिवस कथेचा. अहो दुसरं चिंतन सांगायचं भागवतातलं ते सोडून दिलं आणि मृत्यू या शब्दावर बोलले. आणि शेवटी महाराज एक गीत त्यांच्या मुखातून बाहेर पडलं आणि प्राण सोडून दिला त्यांनी. इतकं सुंदर गीत आहे, स्वर द्या मला. अरे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया टूटी खाली करना पडेगा, चमड़े के कमरे को तू क्या संभाले, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले, अरे इसका किराया भी भरना पड़ेगा, काया टूटी खाली करना पडेगा. राजा हो, तुम्हाला जर इथल्या कोर्टातली नोटीस आली ना, एखादा वकील देऊन त्याला उत्तर देता येतं. पण ज्या दिवशी तुम्हाला यमराज कोर्टातली नोटीस येईल ना, त्या नोटीसला कुठलाही वकील चालत अजिबात नाही चालत महाराज. आएगा नोटिस जमानत न होगी, पल्ले में अगर तेरे कुछ अमानत न होगी, फिर होके कैद तुझे चलना पड़ेगा, काया टूटी खाली करना पड़ेगा. मेरी ना मानो यमराज तो मनाएंगे, तेरा कर्म दंड तुझे मार मार भुगताएंगे, घोर नरक बीच दुख सहना पड़ेगा, काया टूटी खाली करना पडेगा. त्याचं भाषांतर तुकोबारांनी केलं ना. देह हे कायाचे, तुमच्या गावात असं कधी घडलंय का? एखादा माणूस मेला आणि जाताना वर 2020 पाहायला कलर टीव्ही घेऊन गेला? हा नाही हो, संगे नयरे लंगोटी असं म्हटलंय महाराजांनी. म्हणून दादा धनाचं तर बाजूला सोडून द्या. महाराज बोलतात आम्हाला म्हणूनच धनसंग नको, बरोबर नेता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारांची भाषा जगाच्या विरोधात आहे. आपण धनाच्या मागे लागलोय आणि तुकोबारा देवाला म्हणतात मला भिकारी बनव. आणखी ऐका, सगळं जग ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतंय, सगळं जग. पण तुकोबाराय मात्र देवाला सांगतात देवा मला ज्ञानी नको बनवू, नुसतं ज्ञानी तर अजिबात नको बनवू, मला अज्ञानी सुद्धा बनवू. सगळं जग ज्ञानी. अहो शाळा, कॉलेज, मठ, मंदिर हे कशासाठी आहे सगळं? या जगात एकही मूर्ख बनण्याची शाळा नाही आहे का? जगात एकही मूर्ख बनण्याची शाळा नाही, तरी सुद्धा त्यांची कमतरता नाही. पाहिजे तेवढे आहेत महाराज, पाहिजे तेवढे आहेत मूर्ख, आहे का नाही? कधी कधी भेटतात, अनेक जण भेटतात. एक जण नाव्याकडे दाढी करायला गेला. नाव्याला म्हणे का रे तू किती वर्षापासून दाढ्या करतो? नावी म्हणे 15 वर्षापासून. मग 15 वर्षात तुला कधी गाढवाची दाढी करायचा प्रसंग आला का? नावी म्हणे अजिबात नाही, हा पहिलाच टाइम आहे. याच्यापेक्षा मूर्ख कोण पाहिजे? हा, एक मूर्ख इकडनं चालला रवींद्र महाराज आणि एक मूर्ख तिकडनं आला. इकडचा मूर्ख तिकडच्या मूर्खाला म्हणतो हे मूर्खा, या पिशवीत काय आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर याच्यातले अंडे मी तुला देणार. एवढ्यावरही थांबला नाही, म्हटला हे किती आहे जर सांगितले तर 8च्या 8 तुला देणार. एवढ्यावरही थांबला नाही, ते कशाचे आहे जर सांगितलं तर ती कोंबडी पण तुला देणार. तरी पुढचा मूर्ख म्हणतो मला पर्याय सांगतोय, काम फडा टिकू का? सगळे उत्तर तुला याच्यात सांगितले ना महाराज. याच्यापेक्षा मूर्ख कसा लागतो तुम्हाला? मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, सगळं जग ज्ञानी होण्यासाठी प्रयत्न करतोय महाराज. प्रत्येक जण ज्ञानी होण्यासाठी प्रयत्न करतोय. पण तुकोबारा देवाला सांगतात देवा मला नुसतं जाणता बनू नको देवा, मला नेणत सुद्धा जाणून
जय हो बाबा जय हो. तुझी प्रेम गुण देवनिया. योग्य दिलं. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद. अतिशय सुंदर प्रमाण चालू आहे. अजून 1 तास राहिला हे गाणे. तयारीत राहा. मी बी आळंदीला शिकेले. विढाला विढाला. अरे जगद्गुरु तुकोबाराय सांगता देवा मला नुसतं ज्ञानी बनवू नको, मला अज्ञानी सुद्धा बनव. म्हणजे भाषा जगाच्या विरोधातच वापरताय. आणखी ऐका. अरे आपण सगळेजण मोक्षासाठीच प्रयत्न करतोय. कीर्तन मोक्षासाठी, ग्रंथ मोक्षासाठी, नामचिंतन मोक्षासाठी, सगळं काही सत्कर्म मोक्षासाठीच आपण करतोय. पण विचारा तुकोबारांना. तुकोबारा देवाला सांगतात, हे देवा जग मोक्षासाठी प्रयत्न करत असेल पण आम्हाला मोक्ष नको, आम्हाला जन्माला घाल. आम्हा जन्म घेणे युगायोगी. जग मोक्षासाठी प्रयास करत आहे. आणि तुकोबारा देवाला सांगता तुलाच ठेव मोक्ष, आम्हाला नको. तुच्छ आहे तो मोक्ष आमच्या पुढे. आम्हाला जर द्यायचंच असेल तर काय दे. आम्हा जन्म घेणे युगायुगी. प्रत्येक युगात आम्हाला जन्माला घाल. म्हणजे आपण धडपडतोय मोक्षासाठी आणि तुकोबारा आपल्या विरोधात बोलताय की आम्हाला जन्माला घाल. भाषा कशी आहे, जगाच्या विरोधातलीच आहे. मी आतापर्यंत हे सूत्र तुम्हाला सांगितले, हे सगळे याच्यासाठीच सांगितले की तुकोबारा आहेत आणि आपल्या फरक आहे. आपण जगतोय वेगळ्या दिशेने आणि तुकोबारा आपल्या विरुद्ध दिशेने चालले. तसंच आहे. मनुष्य म्हटलं की संघप्रिय प्राणी आहे. तो संघाशिवाय एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. दादा संघाशिवाय राहू शकत नाही. आता तुम्ही पहा, देवाला संघाची गरज नाही, जडाला सुद्धा संघाची गरज. वेदांत शास्त्र सांगतंय जडाला संघाची. आता कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यावर माईकवाल्या दादाना जर माईक उचलून बाजूला ठेवला तर तो बाजूला जाईल, नाही तर पुढच्या सप्त्यापर्यंत इथंच. का? कारण तो जड आहे. पण माणसाच्या ठिकाणी नुसतं अज्ञान नाहीये, ज्ञान आणि अज्ञान दोन्ही गोष्टी आहेत. मला माणसाला डोक्यावर केस आहे त्याचं ज्ञान आहे, पण ते किती आहे याचं अज्ञान आहे. विठाला म्हणून मनुष्य संघ प्रिय प्राणी आहे, संघाशिवाय राहू शकत नाही. आणि मनुष्य संघ प्रिय प्राणी असताना सुद्धा तुकोबारांनी आजही आपल्याला उपदेश करताना विरोधातच केलाय. अभंगाच्या पहिल्याच्या
आपल्याला उपदेश करताना संदेश देताना सुद्धा विरोधातलाच दिलाय की बाबा हो संग करू नका जीवनामध्ये. ठीक आहे महाराज, ऐकतो आम्ही तुमचं, नाही संग करणार. पण हो महाराज, कुणाचाच आम्ही संग केला नाही तरी पण या देहाचा संग तर टाकता येत नाही ना. देहाचा संग टाकता येतो का? नाही टाकता येत महाराज. अहो मी माणसं अशी बघितली, कधी फिरत असताना कीर्तनाला अशी माणसं आम्ही बघितली. एक माणूस तर असा पाहिला आंबेकर बाबा, मरायला तयार होता, मरायला. मी घरी गेलो तर मला पाहिल्याबरोबर कोटवरून उठून बसलं म्हातारं आणि मला म्हणतं महाराज बरं झालं तुम्ही आला. म्हटलं काय झालं? महाराज अहो तुम्हाला काय सांगू म्हटले, 5 वर्ष झाले या कॉटवर पडून आहे. लघवी इथं, संडास इथं, जेवण इथं, नाश्ता इथं, चहा इथं, याच्यापेक्षा नरक पडा. तुम्ही आलात ना, एवढंच सांगा फक्त मला मरण कधी येईल. मी म्हटलं बाबा आताच कोरोना काळ आटापला, वर जागा नाही शिल्लक आता. म्हणजे मग वर जागा कधी शिल्लक होईल? म्हटलं मला टपाला आलं का कळवतो तुला. मरायला तयार झाले, मरायला माणसं महाराज, पण मरण येत नाही का? हा देहसंग केला ना एकदा सोडणं अवघड आहे महाराज. बरं एक काय देहसंगामध्ये वय वाढलं का आजार उद्भवतो. आतापर्यंत तुम्ही यादी करा आजाराची. आता कोरोना येऊन गेला, त्याच्या अगोदर एक आजार आता स्वाईन आला होता की नाही. अहो देवईलाही हुशार आहे हो. देवानं काय केलं, आपण म्हणतो नवीन रोग आला, नवीन रोग नसतो, रोग जुनाच असतो. देवानं फक्त त्याला थोडा मुलामा केला आणि खाली पाठवून दिला. स्वाईन म्हणजे काय? स्वाईन हा इंग्रजी शब्द आहे. तुम्ही स्वाईनचा फक्त यज बाजूला काढा, शिल्लक काय राहतं? ऐकता ना कीर्तन? स्वाईनचा यज बाजूला काढा, शिल्लक राहतं वाईन. आणि वाईन म्हणजे मग आता दारू पाहिली नव्हती का? मग भगवंताचा संदेश असा आहे की बाबा हो, जे वाईनना आतापर्यंत मेले नाहीत ते कमीत कमी स्वाईनना मरतील. विठाला विठाला. कारण हे दुःखाचं कोठार आहे महाराज. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीरा ऐसी. आणि एकदा का या देहाचा संग केला की याच्या संघ बरोबर जे स्थूल सूक्ष्म पदार्थ अनेक संघ असतील त्यांना तुम्हाला माझं म्हणावंच लागतं. देहाचा संघ केला की लगेच चिटकून संघ येतो, त्याला म्हणतात पत्नी संघ. या पत्नी संघाबद्दल बोलत असताना नाथ बाबा भागवतामध्ये वर्णन करत असताना म्हणतात, नाथ बाबा सांगतात स्त्री म्हटलं की अतिशय दुःख आहे महाराज. स्त्री हाती धरिता देख, वाढे प्रपंचाचे थोर दुःख, ग्रह पाहिजे आवश्यक भोगार्थ देख स्त्रियेच्या. आणि एकदा स्त्री संघ केला की लगेच संघ दुसरा येतो महाराज, त्याला पुत्र संघ म्हणतात. बरोबर की नाही? पुत्र संघ येतो. पुत्र संघाबद्दल सुद्धा महाराजांनी फार सुंदर वाक्य वापरले. रामदास स्वामी सुद्धा एका ठिकाणी म्हणतात महाराज, ज्या कारणे केले सायास, ज्या कारणे केले नवस, ते पुत्र पितयास मारीती पहा. महाराज बोलतात की ज्याच्यासाठी नवस केले. आता बऱ्याच वेळा आम्ही संस्थानला असतो ना, लोक रवींद्र महाराज गुरुवारी एकादशीला आमच्याकडे येतात आणि आमच्या हातात पेढा देतात. महाराज घ्या पेढा. कशाचा? चुकलं तुमचं, 100% उत्तर चुकलं. जुना काळ होता तो मुलगा झाल्यावर पेढे द्यायचे. आता मुलगा झाल्यावर पेढे देत नाही. महाराज घ्या पेढे, जमलं बापवाराचं. कारण जमवणं अवघड कसं महाराजाचा. पोराचं जमल्यावर पोर पेढे देतात लोक, पेढे घेऊन येतात आणि दुसऱ्या वर्षी परत आमच्याकडे रडत येतात. महाराज त्याच पोरानं कमरात लाथा घालून घराच्या बाहेर काढलं. तुकोबराय बोलतात, असा मुलगा जन्माला येण्यापेक्षा ती माता वांझ राहिलेली परवडेल. विठाला विठाला. एकदा का तुम्ही पुत्र संघ केला, पत्नी संघ केला, देह संघ केला की या सगळ्यांचा सांभाळ करण्यासाठी तुम्हाला आणखी एक संघ करावा लागतो. त्याला म्हणतात धनसंघ. या धनसंघाबद्दल तर अनेकांनी आपलं मत मांडलंय महाराज, अनेकांनी मत मांडलंय. पंचदशी सांगू तुम्हाला काय सांगते. अर्थानामर्जने क्लेश तथैव परिपालने, नाशे दुःख वे दुःख दिगर्थान क्लेशकारिणः. पंचदशीचं म्हणणं आहे. किंवा आणखी तुम्हाला तुकोबारायांचं सांगू. महाराज बोलतात, द्रव्याची या मागे काही काळा चाला,
प्रसंगाबद्दल परत महाराजांचं म्हणणं तुमच्या समोर आलं बा. महाराज बोलतात, काय लोक विचित्र आहेत, पैसा मिळवण्यासाठी काय काय करतात, काय काय केलं सांगू तुम्हाला. आता तुम्ही शेतकरी माणसात म्हणून सगळं सांगतो. मला जरा इकडे हिरवं दिसलं जास्त. आमचा भागासारखा तुमचा भाग आहे, सुंदर पवित्र भाग आहे. प्रामाणिकपणानं सांगा, शेतकरी वर्गाला मी विचारतो, आज बाजारात कोथिंबीर 1 ते 1.5 महिन्यातच शिकायला येते. कशी काय येते हो? हा, म्हणजे लोक खाऊन काही पण हो द्या, लोकांचं मेले तरी चालतील, पण आमच्या मालाला काय भेटला पाहिजे? पैसा मिळाला पाहिजे. महाराज याच्यासाठी प्रयत्न चाललाय. पण महाराज बोलतात, राजा हो, जोडून या धन उत्तम व्यवहारी. अनितीनं कमावलेली लक्ष्मी तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहत नाही, आणि नीतीची लक्ष्मी कधी धोका देत नाही. हे वाक्य त्रिवार सत्य आहे. विठाला विठ्ठल. एक मनुष्य मुंबईला गेला. मुंबईला बाबा जाताना एक लोटा घेऊन गेला, फक्त लोटा, मुंबईला. अहो त्यानं काय तिकडे जाऊन कुठला मार्ग अवलंबवला, इतका पैसा कमवला, इतका पैसा कमवला. अनेक प्लॉट घेतले, अनेक बंगले बांधले. त्यानं एक 27 लाखाची कियाची गाडी घेतली. त्या 27 लाखाच्या गाडीला 27 मीटर बसवलेले होते. 1 मीटर सांगायचा पुढची गाडी किती वेगात आहे, 1 मीटर सांगायचा मागची गाडी किती वेगात आहे, 1 मीटर सांगायचा ओव्हरटेक करताना किती वेग असावा. 27 लाखाच्या गाडीत बसून तो आपल्या बंगल्यावर आला. गाडीतनं उतरल्याबरोबर दारात कुत्र होतं बांधलेलं. त्या कुत्र्यालाच बोलायला लागला, बघ अरे तुझ्या समोर मी मुंबईला आलो, काय होतं माझ्याकडं? फक्त एक लोटा. बघ बघ, 27 लाखाची गाडी घेतली, 27 मीटर बसवले. बघ 27 लाखाची गाडी आहे. हे कुणाला सांगतोय? तेवढ्यात त्या कुत्र्याला वाचा फुटली. कीर्तनात लवकर फुटत नाही. कुत्र्याला वाचा फुटली. कुत्र म्हटलं, मालक तुम्ही 27 लाखाची गाडी घेतली, 27 लाखाची गाडी घेतली, पण हे सगळं मला सांगून काय उपयोग आहे? तुमच्या 27 लाखाच्या गाडीची मला काय किंमत आहे हे तुम्हाला बघायचं का? फक्त मला साखळीतून मोकळं करा, पाय वर करून दाखवतो. विठाला विठाला. मी का बोललो हे? महाराज धन कमवत असताना जोडून या धन. अनितीने उपयोग नाही, नुसतं कमावून ठेवतात. अरे कमावून कपाटाच्या कपाटा तुम्ही ठेवले, उठायचं सकाळी कपाट उघडायचं, फक्त दर्शन घ्यायचं, परत झाकून घ्यायचे, मी श्रीमंत आहे. हा, तर एवढं कमावलं म्हटल्यावर शास्त्र सांगताय कमावायला अवघड आहे, सांभाळायला अवघड आहे, आणि नेलं तर त्याच्यासारखं दुःख नाहीये. कमवलं भरपूर, आता राखण करावं लागणार, तिजोरी जवळच झोपायचा. अमावस्येची रात्र, चंद्र गायब, आणि 5 चंद्र घरात शिरले. हे का नाही? 5 चंद्र घरात शिरले, वरचा चंद्र गायब होता. एक चंद्र दरवाज्यात उभा राहिला, एक जण तिजोरी खोलतोय, एक जण पायाजवळ बसला, एक जण डोक्याजवळ बसला, एक तर शेडजीच्या छाताडावरच बसला. सुरा घेतला, नरड्याला लावला, काय चावी? शेडजीना जसे डोळे उघडून पाहिले, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. शेडजी असं म्हणल्या संग, शेडजीनं ते सुरा पाहून असं म्हटल्या संग, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. चट नेलं मला, चट जवळ थोडं सुद्धा ठेवलं नाही. मी का म्हणतो, धन मिळवणं अवघड आहे महाराज. धनाचा संग महाराज बोलतात करायचाच असेल तर जोडून या धन करा, अन्यथा धनाच्या पाठीमागे लागू नका, कारण त्याचा संग खोटा आहे. आणि एकदा तुम्ही धनसंग केला, आणि जर तुमच्या जीवनात दुर्भाग्यवश तो वाईट मार्गाने कमवलेलं धन असेल, तर वाईट मार्गाने कमवलेलं धन हे तुम्हाला विषयाकडेच घेऊन जातं. अनेक उदाहरणं डोळ्यासमोर आहेत. विठाला हे मी बोलत नाही, ज्ञानोबा स्वतः बोलतात. या विषया वाचोनी काही आणि सर्वथा रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियाचा. या इंद्रियाचा स्वभाव आहे महाराज, तर विषयाकडे जाणं. आणि तुम्ही एकदा पैसा कमवला, या इंद्रियाला वळण लावलं की ते तसंच विषयाकडे जातं महाराज. विषय, आणि एक सांगतो तुम्हाला, आपण विषयाकडे जातो, विषय आपल्याकडे कधीच येत नाही बरं का, हे ध्यानात ठेवा. आपण विषयाकडे जातो. तुम्हाला पटवून देऊ का? तुम्ही उंदीर पकडायला पिंजरा लावला,
तो पिंजरा उंदराच्या पाठीमागे नाही पळत, पण उंदीर पिंजऱ्यात अडकल्याशिवाय, मासा पकडायला गळ सोडला, तो गळ माशाच्या पाठीमागे नाही पळत, पण मासा गळाला लागल्याशिवाय. तसंच आहे, आड्यावाला सुद्धा बाटल्या घेऊन आपल्या मागं पळत नाही, आपण आड्यावाल्याकडे जातो. विषय आपल्याकडे कधीच आले नाही, आपण विषयाकडे जातोय. म्हणून महाराज सांगतात, बाबा हो, विषयाचा संघ फार घातक आहे, जपून जर आपलं पाऊल टाका. आणि एकदा जर हा संघ तुमच्या घरामध्ये घडला तर मोठमोठ्यांचा दादा या विषयानं काय केलाय, चेंदा केलाय, तुमचं काम काय घेऊन बसला. विषयाचा संघ केला की तुमचं जीवन हे दुर्जनाचा संगतीत जाणार. आणि एकदा दुर्जनाचा संघ घडला की जीवनातलं पार त्याचं आयुष्य संपूर्ण नरकात गेल्याशिवाय राहत नाही, नरकात जातो. दुर्जनाचा संघ, नारद भक्तिसूत्रामध्ये नारद महाराजांनी भक्तिसूत्र वापरले त्यासाठी. नारद महाराज सांगतात, दुसंग सर्वथैव त्यांच्या. दुर्जनाचा संघ करूच नका. का म्हणतात दुर्जनाचा संघ करू नका? ते म्हणतात त्याचं कारण आहे, सज्जन लवकर एकत्र येत नाही, दुर्जन लवकर एकत्र येतात. सज्जनाची संघटना लवकर होतच नाही, दुर्जनाची संघटना लवकर होते. बाबा तुम्हाला पटवून देऊ का? रामायणातलं उदाहरण आहे. जनकपुरीमध्ये जनक राजा स्वतंत्र आहे, अयोध्येमध्ये दशरथ राजा स्वतंत्र आहे, किष्किंधेमध्ये वाली स्वतंत्र आहे. अहो हे तिघ जर एकत्र आली असती ना तर रावण कधीच संपला असता. पण हे तिघ कधी एकत्र आले नाही, कारण सज्जनाची संघटना लवकर होत नाही. आणि एकटा रावण अख्ख्या लंकेवर राज्य करत होता का? दुर्जनाची संघटना लवकर होते. विठाला मला आठवलं म्हणून तुम्हाला सांगून जातो. एक सुभाषित आहे बाबा, चुकलं तर सुधरून घ्या. सुभाषितकार असं सांगतात, तुम्ही जर कधी गावामध्ये गेलात आणि गावामध्ये एक ओटा असतो, ओटा, त्याला कोणता ओटा म्हणतात? तुमच्याकडे पार म्हणतात का? आमच्याकडे त्याला कुचर वाटा म्हणतात. काय म्हणतात? कुचर वाटा. बरोबर, तुमच्याकडे पार म्हणतात, बरोबर ना? त्या कुचर वाट्यावर जर काही गावातली माणसं बसलेली असली, त्याच्यामध्ये काही नालायकही बसलेली असतात आणि काही सज्जनही बसलेली असतात. सुभाषितकार असं सांगतात आंबेकर बाबा, तुम्ही जर गावात गेला आणि पारावर जर दोनही वर्गातले लोक बसले, दुर्जनही आहे आणि सज्जनही आहे, तर सुभाषितकार सांगतात, अगोदर रामराम घालताना दुर्जनाला घाला, सज्जनाला रामराम नंतर घाला. क्या बात तेव्हा ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. बस, अगदी सुंदर. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम. बस बस एवढंच घ्यायचं आपल्याला, आहे का नाही? दुर्जनम प्रथमम वंदे, दुर्जनाला अगोदर वंदन करा, सज्जनाला नंतर वंदन करा. ओ महाराज तुमचं चुकतंय, आम्हाला नाही पटत हे. अगोदर दुर्जनाला, अगोदर नालायकाला रामराम, असं का? त्याचं उत्तर त्यांनी राहिलेल्या अर्ध्या श्लोकात दिलेलं आहे. मी थोडा आधी मराठीत सांगून जातो तुम्हाला. अगोदर दुर्जनाला वंदन का करायचं? तर सुभाषितकार म्हणतात त्याचं कारण असं आहे, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर उजव्या हाताचं काम सुरू होण्या अगोदर डाव्या हाताचं काम सुरू होतं म्हणून. नाही का? अगोदर दुर्जनाला वंदन का? सकाळी उठल्याबरोबर उजव्या हाताचं काम सुरू होण्या अगोदर डाव्या हाताचं काम सुरू होतं म्हणून. आणि हे नसेल कळलं तर आता श्लोक सांग. मुख प्रक्षालनम पूर्व. क्या बात आहे राव, असे श्रोते असले तर मी रात्रभर बोलत ना. विठाला विठाला. सुंदर सांगितलं तुम्ही, धन्यवाद. आता तुकोबारांचं उदाहरण देतो तुम्हाला. याला तुकोबारांचं उदाहरण ध्यान देऊन ऐका. लक्षार्थही ध्यानात घ्यायचा दृष्टांताचा आणि वाच्यार्थही ध्यानात घ्यायचा. दोन्ही अंगाने दृष्टांत ऐकायचा. कधी लक्षार्थ घ्यायचा. हे गाव कोणतं आपलं? टाकळी ढोकेश्वर, बरोबर. कधी कधी गावात फिरणारी गाय असते ना, असते ना ती गावात फिरणारी गाय. गावात फिरणारी गाय रवींद्र बाबा, ती एका शेतकऱ्याच्या घरी गेली. फार चाप्टर असते ती. शेतकऱ्याच्या घरी गेली आणि शेतकऱ्याच्या गायला म्हणे, काय तुझा मालक रोज तुला खुंट्याला बांधून ठेवतो, माझं बघ मनाला वाटेल त्या शेतात जाते आणि मनसोक्त खाते, चल माझ्या बरोबर. ती शेतकऱ्याची गाय म्हणे, काही गरज नाही, मला माझा मालक भरपूर खायला प्यायला देतो, मी अगदी रोहंत करत बसते आणि माझ्या मालकाला आनंदाने आशीर्वाद देते, माझ्या मालकाचं कल्याण व्हावं, मला गरज नाही. पण ती गावात फिरणारी लय हुशार असते. ती म्हणे, अगं
घरचं खाऊन हॉटेलचं खाणारे असतात का नाही? कारण ती 74 असती गावात फिरणारी. आणि हे चांगल्या चांगल्याला पटत भाऊ. तिलाही पटलं ना शेतकऱ्याच्या गाईला. ती म्हणे तुझं तर खरं आहे, रोजच घरचं खाते. चल खुंटा उपटला आणि गेली त्या गावात फिरणाऱ्या गाई बरोबर. शेतात गेली हो, हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा चारा पाहिला आणि त्या दोन्ही गाया तुटून पडल्या. गावात फिरणारी गाय हुशार होती हो, हिचं रोजचं होतं. हिनं खाली चारा खायचा हो, पण नजर मात्र अशी चहूबाजूला भिरभिर भिरभिर नजर असायची, कोण येतय का. आपली गावात फिरणारी गाय हिरवा चारा पाहिला, रोज वाळेल खाते होती. पाहिला हिरवण अशी तुटून पडली ना, लाभ बरकत लाभ बरकत लाभ बरकत. तेवढ्या शेतीचा मालक आला, हातात रुमनच घेऊन आला. बाबा कुठं आलो रुमन, अशी मारली. पण झालं असं, बाबाला पाहिल्याबरोबर शेतकऱ्याला पाहिल्याबरोबर गावात फिरणारी गाय कुंपणावून उडी मारलं पळून गेली. हातात कोणती सापडली? शेतकऱ्याची गाय. बेदम मारली, शेपटी मोडली, पाय मोडला, नाका तोंडातून रक्त आलं. ध्यान देऊन ऐका, लंगडत 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 ही शेतकऱ्याची गाय आपल्या मालकाकडे आली. आणि त्या शेतकऱ्यानं आपली लंगडणारी गाय, रक्त बंबाळ अवस्थेतली गाय लांबूनच पाहिली. आणि काय म्हटला, नीट ऐका राजा हो. तो शेतकरी म्हटला, का ग काय कमी पडलं होतं तुला माझ्याकडं, दुसऱ्याच्या वावरात चरायला गेली? काय म्हटलं, काय कमी पडलं तुला माझ्याकडं, दुसऱ्याच्या वावरात चरायला गेली? आता तुझ्या गळ्यात लोड न घातल्याशिवाय पर्याय नाही. विठाला विठाला. आता प्रमाण आहे तो गोबारायचं. काय प्रमाण आहे? ओढाळाच्या संगे सात्विक नासली. अरे ओढाळ गाई बरोबर सात्विक गेली, आणि सात्विक गेल्यानंतर तिला सुद्धा नासवलं महाराज. याला दुर्जनाचा संघ म्हणतात. सोपं सांगू का तुम्हाला दुर्जन कोणाला म्हणतात? हे दुर्जन आहे ना, फार पसरायला लागला तो वर्ग आता. ते म्हणतात गळ्यात मंगळसूत्र घालू नका, कपाळाला कुंकू लावू नका, लग्नात मंगलाष्टका म्हणू नका. हा दुर्जनाचाच वर्ग आहे, ध्यानात ठेवा. महिला मंडळ, कोणी जर असा भेटला ना तुम्हाला, तर असा हात घ्यायचा आणि त्याच्या ती आजी म्हणते निबार गोपाळ टाकायचा. असा हात काढायचा मावशी, आणि त्याच्या निबार कानाखाली गरे गणपतीचाच काढायचा. त्याला 1 सप्ताह केल्याचं पुण्य लागल. आहे महाराज. ते म्हणतात आपल्याला, का हो आता आला जवळ फिल्टर पान, कौलावर नैवेद्य ठेवतो. ते म्हणतात, हो कौलावर ठेवलेला नैवेद्य काय तुमच्या बापाला वर स्वर्गात पोहोचतो का? मग असं जर असेल, तुमचा मुलगा जर पुण्याला शिकायला असेल, तर तुम्ही घरीच त्याला 5 पक्वान्नाचं ताट दाखवा, म्हणजे त्याला तिकडे खानावळी जायची गरज पडणार नाही. असा म्हणणारा तो वर्ग आहे. त्याला नास्तिकही म्हणतात, त्याला चार्वाकही म्हणतात, त्याला दुर्जनाचा वर्गही म्हणतात. पण या वर्गाचं अजिबात ऐकायचं, हे दुर्जन आहे. महाराजांचा अतिशय सुंदर प्रमाण आहे. महाराज बोलतात, वा वा वा, कार्तिकाचा टाका संग पांडुरंग. आता माझं एक प्रमाण सांगतो. महाराज बोलतात, विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. याच्या पुढे आणखी एक सुभाषित आलेला आहे बाबा. सुभाषितकार सांगतात बघा, तक्षकस्य विषम दंते मक्षिकाया विषम शिरे वृश्चिकस्य विषम गुच्छे दुर्जनो सर्वांगो विषः. सुभाषितकार म्हणतात, सापाच्या दातात विष असतं, माशीच्या डोक्यात विष असतं, विंचवाच्या पोटात विष असतं. ऐकताय ना? विंचवाच्या नांगीत विष असतं. पण हा जो दुर्जन असतो ना, त्याच्या नख शिकांत सगळेला विषच भरलेला असतं महाराज.
या दुर्जनाचा संग करू नका. आणि महाराज सांगतात एकदा का तुम्ही हे सगळे बाह्य संग जीवनातले बाजूला केले की फक्त शिल्लक राहत मम. आणि मम सुद्धा करत असताना काय करायचं, या देहाच्या संबंधानं नाही करायचं. मम म्हणजे मी हा शब्द वापरत असताना शब्द देहाच्या संबंधानं वापरायचा नाही. शब्द वापरत असताना मी सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि एकदा तुमची वृत्ती या बोधावर स्थिर झाली की या बोधालाच शास्त्रामध्ये ब्रह्मज्ञान असं म्हणतात. नुसतं ब्रह्मज्ञान नाही, अद्वैत असं ब्रह्मज्ञान म्हणतात. अभंगाचं दुसरं या नावे अद्वैत चालत राहतं. आज तू नवीन आहे अजून होत राहतं. अरे बाबा मोठमोठ्या विद्वानाचा स्वर जातो तर तुझं काय घेऊन वाचलं नाही का नाही, चालूच राहतं. राग मानायचा नाही, प्रयास चालू ठेवा. अतिशय सुंदर गायक होशील तू. विठाला या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. माझी वेळ संपलेली आहे, पण उशिरा कीर्तन चालू झालंय. मी फक्त 15 मिनिट अजून ठेवू ना, काही अडचण नाही. ऐका महाराज बोलतात हे सगळे संग जर टाकले तर जीवनामध्ये तुम्हाला अद्वैत स्थितीला जाता येईल. बाबा हो ओ महाराज, आम्ही संग टाकायचे, मग नेमकं आम्ही संग करायचा कुणाचा? सगळेच तुम्ही संग टाकायला सांगताय आम्हाला. महाराज सांगतात बाबा हो करायचंच असेल देवाचा संग करा. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. त्या साधू संतांचा संग करा की ज्यांच्या अंतःकरणात देव आहे. भगवंताचा संग करा. भगवंताचा संग केल्यावर होतं काय? महाराज म्हणतात तुमची चिंताच पळून जाते. देवाच्या संगतीत चिंता पळून जाते. कशी पळते? अगदी महाराजांचं प्रमाण आहे. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. देवाचा संग केला की चिंता पळून जाते. कशी? चला अगदी थोडक्यात तुम्हाला भागवतातला प्रसंग सांगतो. जेव्हा भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला, भगवंताला मारण्याकरता चतुर्दशीच्या दिवशी एक मावशी आली होती. काय नाव तिचं मावशी? पुतना. तुमचा परिचय का? नाही ना. आणि देवाला पुतना शब्दाचा अर्थ माहितीये काय? पुत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जिच्याकडे पवित्रता नाही तिला काय म्हणायचं? आपल्या शरीराकडे सुद्धा पवित्रता नाही म्हणजे हे काय आहे? हे पुतनाच आहे. मग याला पवित्र करण्याचे दोनच मार्ग आहेत. एक गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि दुसरी गोष्ट हरिपाठ कीर्ती. मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. आणि या दोनही गोष्टी नसल तर त्याची पुतना अपवित्र आहे. पुतना देवाला मारायला आली, बरोबर? पुतना देवाला आहो काय सांगावं आंबेडकर बाबा, जेव्हा ती गोकुळामध्ये देवाला मारायला आली ना, ती काय तिच्या राक्षसी स्वरूपात आली नव्हती महाराज. नामा म्हणे आली नंदाची अंगा स्वरूप सुंदरा. अहो ते राक्षसी स्वरूपात नाही आली, अप्सरा होऊन आली. अगदी सुंदर अप्सरा होऊन आली देवाला मारायला. इतकी सुंदर दिसत होती. महिला मंडळ नीट ऐका, ती इतकी नटून सुंदर होऊन आली होती. म्हणतात त्या पुतनेला पाहून अख्खं गोकुळ फुललं होतं, कारण तिनं भांग वाजवायला 7,000 घातली होती. विठाला विठाला. हे मी कोणाचं सांगतोय? मन पुतण्याचं. जोपर्यंत आपण कीर्तन आपलं चाललंय म्हणून ऐकत नाही ना दादा, तोपर्यंत परिवर्तन घडत नाही.
ज्या दिवशी तुम्ही हे माझं चाललंय असं म्हणून कीर्तन ऐकाल त्याच्या दुसऱ्या क्षणाला परिवर्तन घडत असतं, ध्यानात ठेवा. पुतना देवाला मारायला आली. आता ऐका, देवानं काय केलं? पुतना मारली. परिणाम काय झाला? चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. परत चिंता आली. महाबळ भट्टाच्या रूपानं चिंता परत आली. महाबळ भट्टाला मारलं, चिंता ते पळाली. तृणावर्ताच्या रूपानं चिंता परत आली. बरोबर, तृणावर्त मारला, चिंता ते पळाली. कागासुराच्या रूपानं चिंता परत आली. कागासुराला मारलं, चिंता ते पळाली. आघासुराच्या रूपानं चिंता. हे तुम्हाला एवढे उदाहरण मी का सांगितले? आली, चिंता पळाली, आली, पळाली. याचं एकच कारण आहे, पळून गेलेली कधी ना कधी परत, पळून गेलेली कधी ना कधी परत. मग नाही घरी आली तर कमीत कमी तालुक्याच्या कोर्टात तर नक्की येते. विठाला विठाला विठाला. देवाचा संग केला की चिंता पडून जाते महाराज. म्हणून कधीतरी त्या भगवंताचा दास व्हा दादा. त्याचा गुलाम व्हायचा असेल तर याचा त्याचा गुलाम म्हणून काय उपयोग आहे? एका कवीनं म्हटलंय बघा, श्याम तेरे दर का जो गुलाम हो जाए. त्याच्या दारातला गुलाम हा दादा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. त्या संतांचा दास व्हा. हा, अभिमानाला सांगा, तुम्हाला जीवनात काहीच कमी पडणार नाही. करायचं असेल तर यांचा संग करा, नाहीतर कुसंगतीला जाणारा संग करू नका. आणि एकदा जर तुम्ही तुमच्या जीवनाचा महात्म्याचा देवाचा संग केला, अद्वैत स्थितीला पोहोचाल. महाराज सांगतात याच्याकरता तुम्हाला आणखी एक गोष्ट करावी लागेल. ती गोष्ट म्हणजे इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही नाही बरी मन. तुम्हाला इंद्रियावर विजय मिळावा लागेल. भागवतात आलेला श्लोक आहे ना, जितसंगा जितश्वासा जितसंगो, असा मला वाटतो उलटा पलटा झाला हे का नाही, जितश्वासो जितेंद्रिय असा श्लोक आलेला आहे तो. त्याच्याबद्दल अनेक वर्णन आलेलं आहे भागवतामध्ये. जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय असा श्लोक आहे. हा, जिता संघाला अतिशय महत्व आहे. इंद्रियावर विजय मिळवा, आसनावर विजय मिळवा. एका आसनावर अनेक वेळ राहता आलं पाहिजे. आसन म्हणजे कोणते? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी इथपर्यंत हे सगळ्या आसनावर विजय मिळवा, इंद्रियावर विजय मिळवा. आणि एकदा तुम्ही हे केलं की तुमच्या जीवनात अद्वैत स्थिती येण्याकरता तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. हे सोडून द्या बाकीचं सगळे संघ. तुकोबार आहे, जगाला सांगितलं तुम्ही संघ टाका, तुम्ही टाकले का? कारण अगोदर सांगणाऱ्यानं टाकली पाहिजे ना. तर तुकोबारांनी टाकली का नाही एका मिनिटात सांगतो आणि थांबतो मी, ऐका. पत्नी संघ तुकोबारांनी टाकला की नाही? दुष्काळी अटीला द्रव्यनीला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. पत्नी संघ टाकला. पुत्र संघ टाकला होता. एकदा तुकोबारांचा मुलगा महात्मा, त्याची लघवी कोंडली होती, पांढरे डोळे केले आणि वैद्य बोलावले, उपचार होईना. काय करावं? तुकोबारांनी खुंटीला टांगलेला विणा घेतला आणि भंडारा डोंगरावर निघून गेले. जिजाबाईला राग आला हो, पोरग मरणाच्या दारात आणि बाप भंडारा डोंगरावर विणा घेऊन जातो. हे तुकोबारांनीच करावं महाराज. आपलं सांगू तुम्हाला, पंढरपूरच्या वारीला जर निघाला ना, पंढरपूरच्या वारीला नगरच्या पुढं जर गेला आणि बायकोचा नुसता फोन आला ना, मला पडसं झालं तर हात तिथून मागे येतो. तुकोबाराय होते महाराज. तुकोबाराय गेले निघून. जिजाबाईला राग आला हो, पोराची कॉलर पकडली, फरफटात ओढत ओढत त्याला पांडुरंगाच्या मंदिरात नेलं आणि त्या पांडुरंगाकडे हात करून म्हणायला लागल्या, काळ्या विठ्या, अरे तुझ्या नादानं माझ्या सगळ्या संसाराचं वाटोळ झालं. नको नको त्या शिव्या दिल्या. शिव्या देत असताना अचानक भागीरथराव मुलगी जिजाबाईला म्हणते, आई आई, अगं दादाला बाहेर घे. म्हणजे आता कोंडलेली लघवी सुरू झाली होती. आणि मग भागीरथराव अगदी प्रांजळ मनानं म्हणते, आई कशाला शिव्या देते देवाला? अगं बघ त्यानंच आपल्या दादाला नीट केलं ना. पण ती जिजाबाई होती महाराज, ती म्हणते, ए भागीरथरे, त्या देवाचं कशाला पुढारपण सांगते मला? तो मला घाबरला म्हणून नीट केलं. तुकोबारांनी पुत्रसंघ टाकला होता महाराज. धनसंघही तुकोबारांनी टाकला होता. सगळा सावकारकी महाराज लोकांना सोडून दिली. हे सगळं टाकलं आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, न करी रे संग राहेरी निश्चळ, लागो नेती मळ म्हणत ममतेचा. आणखी शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, मी माझ्या जीवनात देवाला विनंती केली की देवा, मला नुसतं जाणतं बनवू नको, मला नेणतं सुद्धा बनव, मग आमच्या जीवनात आनंद आहे. अभंगाचं शेवट. तुका म्हणे
याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना आता कीर्तन ऐकलं, आता पोटभर कीर्तन ऐकलं की प्रसाद सुद्धा पोटभरच घ्यायचा सगळ्यांना, टचसून जेवायचं. तुम्हाला टचसून कळतं का? नाही कळत? हा हे टचसून म्हणजे काय? कपाळाचं कातडं जेवढं निबर आहे ना तेवढं पोटाजवळ होऊ द्यायचं, त्याला म्हणायचं टचसून जेवण. टचसून जेवण करा. ऐका, शेवटचा एक मुद्दा सांगतो. उठू नका कोणी. बाबा बाबा उठू नका. जाताना काही झालं तर त्याला जबाबदार सप्ताह राहणार नाही. उठू नका. ऐका 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 सज्जनांनो, आता जगामध्ये वागत असताना प्रत्येक कीर्तनकाराचं सांगण्याचं हे आता कर्तव्य निर्माण झालेलं आहे की समाजामध्ये वागत असताना आता एकटं राहायला जगून शिकू नका, एकटं राहू नका. कारण बऱ्याच वेळेला आम्ही जातो ना गावात गेलं तर रवींद्र बाबा लोक आम्हाला म्हणते आमच्याकडे एखादा चांगला गायक येतो आमच्याकडे, आणि आमच्याकडे येऊन आम्हाला म्हणतो महाराज गावात पठ्ठ्याचा कोणी नादीच लागत नाही. आम्ही म्हणत असतो गाव म्हणत असं कुठं कुत्र्याच्या नादी लागता. गाव त्याला हिंगलावून इच्छा देत नाही, हिंगलावून मग ध्यानात ठेवा. आता एकटं राहू नका. तरुणांनो, विशेष करून तुम्हाला सूचना आहे माझी. एक तुमचा मित्र या नात्यानं सांगतो, संघ शक्ती कलियुगे. संघटनेमध्ये राहायला शिका, एकटं राहू नका. आणि जर तुम्ही एकटं राहिले ना तर महाराज पुढचा काळ आपल्यासाठी प्रचंड मोठा भयानक येणार आहे, ध्यानात ठेवा. म्हणून संघटनेत राहायला शिका. ह्या काहीतरी आदर्श आपल्या राजाचा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संघटना तयार केली. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आठवा. महाराजांना एक दिवस पन्हाळगड सोडायचा होता. महाराजांना विशालगडावर जाणं अति महत्वाचं होतं. झाले चालू 7:30ला झालं, मी वेळेत थांबणार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल तर खाली बसून द्या. विठाला कीर्तनी विक्षेप तिची पै मरण, हे वाक्य तुकोबारायांचं आहे, माझं नाही, ध्यानात ठेवा. महाराजांना पन्हाळगड सोडायचा होता. महाराजांना विशालगडावर जाणं अति महत्वाचं होतं. 6 महिन्यापूर्वी अफजल खान फाडला होता आणि त्याचा वचका काढण्याकरिता विजापूरकरांनी सिद्धी जोहरला पाठवलं होतं. अरे अफजल खान काय साधा होता का लेका? एका वेळेला 100 भाकरीचा सुराणा करणारा तो नराधम 32 दाताचा बोकड महाराजांनी फाडला होता. आणि त्याचा बदला घ्यायला
विजापूरकरांनी सिद्धी जोहरला पाठवलं होतं. महाराज निघाले. जात असताना महाराज त्या पन्हाळगडाचे गडकरी त्रिंबक पंत यांना सांगत होते, त्रिंबक पंत येतो आम्ही गड सांभाळा. त्रिंबक पंत रडत होते आणि रडता रडता सांगत होते, राजा अरे गडाचा विचारच करू नको राजा. अरे गडाचा दगड काय, गडाची माती सुद्धा इकडे तिकडे होऊ देणार नाही राजा. पण तू एवढ्या मोठ्या संकटामध्ये चाललाय, तुझं जर काही बरं वाईट झालं तर आम्ही काय करायचं. महाराज निघाले. वरनं धो धो पाऊस चालू होता. 2 पालख्या बरोबर घेतल्या. एका पालखीमध्ये महाराज बसले, एक पालखी रिकामीच होती. आता सगळे मावळे पालख्या अरण्यातनं घेऊन धावायला लागले. अचानक एका खिंडीतनं 2 डोळे चमकले. वाघाचे निश्चित नाही, माणसाचेच होते. त्या खिंडीतनं एक जीवाभावी नावाचा मावळा बाहेर आला. हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पोशाख केलेला होता. ठरल्याप्रमाणे तो त्या रिकाम्या पालखीमध्ये बसला. रिकामी पालखी तिथंच थांबली आणि आता बाजी प्रभू महाराजांना घेऊन पुढे निघाली. मात्र सिद्धी जोहर आला. त्यांना थोड्याच महाराजांची पालखी पकडली. तोपर्यंत बाजी प्रभू छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन गजापूर या गावापर्यंत पोहोचले होते. गजापूर. बाजी प्रभूंना महाराजांची पालखी खरी टेकवली आणि बाजी प्रभू महाराजांना मुजरा करतायत. जावं महाराज, आपण जोपर्यंत आपण विशाळगडावर पोहोचत नाही महाराज, तोपर्यंत तुमच्या पाठीमाग एकही शत्रूला येऊ देणार नाही. हा बाजी स्वतःच्या प्राणाची बाजी नव्हे, पण तुमच्या पाठीमाग शत्रू येऊ देणार नाही. महाराज नगर नगर म्हणत होते, नाही महाराज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पाकिस्तानातून लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. महाराज निघाले. अरे महाराज जात असताना आता त्या बाजी प्रभूने असंख्य वार आपल्या अंगावर घेतले. महाराज जात असताना काही सुरव्यांनी महाराजावर आक्रमण केलं. आपलेच काही हरामदास मराठी फुटलेले होते, सूर्याजी सुरवे, आणि त्यांनी महाराजावर आक्रमण केलं. अरे महाराजांची भवानी बाहेर पडली. 350 मावळ्यांनी गड तयार केलं. महाराज सुखरूप गडावर पोहोचले आणि आता महाराजांनी गडावरनं तोफेच्या आवाजानं खाली बाजी प्रभूला आवाज द्यायला सुरुवात केली. पोहोचलो बाजी, आम्ही तुमचा उपकार कधी विसरणार नाही बाजी. तुमच्यामुळे जगलोय बाजी, तुमच्यामुळे वाचलोय बाजी, तुमची वाट पाहतोय बाजी. लवकर या बाजी, लवकर या बाजी, लवकर या बाजी. अरे बाजी प्रभू सुद्धा वरती खाली याच आवाजाची वाट पाहत होते. पण कशासाठी हो? जगण्यासाठी वाट पाहत होते का मरण्यासाठी वाट पाहत होते? मरण्यासाठी वाट पाहत होते. आणि बाजी प्रभू म्हणत होते, अरे आता माझा देश जगला असेल, आता माझा धर्म जगला असेल, आता माझी माती जगली असेल, आणि आता माझा लाखाला जगवणारा एक मित्र जगला असेल, तर आज त्या मित्रासाठी हा त्याचा मित्र गेला तरी चालेल. म्हणून संघटनेत राहत आता, कारण संघटनेशिवाय कार्य केलेला जात नाही. एकदा सगळ्यांनी माझ्या पाठीमागे एकच घोषणा द्या आणि आपण सेवा थांबवणार आहेत. सगळ्यांनी हात वर करायचे. दादा कळू द्या संपूर्ण परिसराला की वैकुंठवासी विठ्ठल बाबा, वैकुंठवासी बबन महाराजांचा नाम सप्ताह अतिशय जोरात थाटामाटामध्ये साजरा होतोय. सगळ्यांना हात वर प्रत्येकानं. ज्ञानेश्वर माऊली